कधी असं बघितलंय का की एखादी कंपनी प्रचंड वेगाने वाढतीये. सेल्सचे आकडे तर एकदम भारी आहेत, पण तरीही तीच कंपनी आर्थिक संकटात सापडते. असं का होतं? या या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका महत्वाच्या भूमिकेत दडलंय आणि ती भूमिका म्हणजे व्हर्च्युअल सीएफओ. चला तर मग ही संकल्पना नेमकी काय आहे, हेच आज आपण समजून घेऊया. आता एका कंपनीचा विचार करा. वर्षाचा टर्नओव्हर तब्बल 12 कोटी रुपये. बाहेरून बघणाऱ्याला काय वाटेल की वाह, काय जबरदस्त यश आहे. पण आतली गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. नफा फक्त कागदावर दिसायचा आणि दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेंडर्सना पैसे द्यायला अक्षरशः धडपड करावी लागायची. आणि ही गोष्ट फक्त एका कंपनीची नाहीये बरं का. हे अनेक व्यवसायांमध्ये घडतं आणि हेच एका मोठ्या धोक्याचं लक्षण आहे. मग पुढे काय झालं असेल? चक्क चमत्कार झाला. फक्त फक्त 90 दिवसांमध्ये काही आर्थिक शिस्त लावल्यानंतर त्याच कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला तब्बल 18 लाख रुपये जास्त शिल्लक राहायला लागले. आणि आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये? हे सगळं सेल्स न वाढवता झालं होतं. म्हणजे यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली. प्रॉब्लेम सेल्समध्ये नव्हताच, तो होता फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये. तर मग मुद्दा काय आहे? वाढणारे बिझनेस ग्राहक मिळत नाहीत म्हणून नाही बुडत. ते बुडतात कारण त्यांच्याकडे आर्थिक नियंत्रण नसतं आणि भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी नसते. आणि ही एक अशी मूलभूत चूक आहे ना, जी अनेक हुशार उद्योजकसुद्धा नोकळतपणे करून बसतायत. याच गोंधळाला ग्रोथ पॅराडॉक्स किंवा वाढीचा विरोधाभास म्हणतात. म्हणजे बघा, जी वाढ आपल्याला यशस्वी बनवायला हवी, तीच आपल्यासाठी एक मोठी समस्या बनते. जसा जसा बिझनेस मोठा होतो ना, तसतशी त्याची आर्थिक गुंतागुंतीही वाढते. आणि जर या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवलं नाही, तर हीच वाढ आपल्याला संकटात टाकू शकते. पाहूया हे नक्की कसं घडतं. एक साधा प्रश्न विचारू का? आपल्या ओळखीचे किती बिझनेसेस आहेत जे आजपासून 60 दिवस पुढे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे असतील याचा अंदाज लावतात? खूप कमी, बरोबर? बहुतेक जण फक्त आजचा दिवस किंवा फार तर या महिन्याचा विचार करतात. आणि नेमकी हीच सवय त्यांना नकळतपणे धोक्याच्या अगदी जवळ घेऊन जात असते. हे जे धोके आहेत ना, ते सहजासहजी दिसत नाहीत. ते अगदी एखाद्या आईसबर्गसारखे असतात. म्हणजे पाण्यावर जेवढं दिसतं त्याच्या कित्येक पट मोठं खाली दडलेलं असतं. आता आपण अशाच 4 छुप्या अदृश्य धोक्यांबद्दल बोलूया, जे वाढत्या व्यवसायाच्या मुळावरच घाव घालू शकतात. आता हे 4 धोके बघा, एक एक करून समजून घेऊया. पहिला, नफ्याच्या मार्जिनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं. दुसरा, भविष्यात किती पैसे येणार जाणार याचा काहीही अंदाज नसणं. तिसरा, सगळं फायनान्सचं ज्ञान फक्त एकाच व्यक्तीच्या हातात असणं. आणि चौथं, कोणताही डेटा न बघता फक्त अंदाजावर मोठे मोठे निर्णय घेणं. खरं तर यातली एकही सवय खूप धोकादायक आहे, पण जेव्हा ह्या 4ही गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा त्या बिझनेसला आतून पोखरून काढतात. तर मग ह्या सगळ्यावर उपाय काय? उत्तर आहे योग्य व्यक्तीला योग्य प्रश्न विचारण्यात. आणि इथेच अकाउंटंट आणि व्हर्च्युअल सीएफओ यांच्यातला मोठा फरक आपल्या समोर येतो. या दोन्ही भूमिका आपल्याला सारख्या वाटू शकतात, पण खरं सांगू, त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चला बघूया. हे एक वाक्य आहे ना, हे सगळं काही सांगून जातं. आपला अकाउंटंट आपल्याला काय सांगतो की मागच्या महिन्यात काय झालं, पण व्हर्च्युअल सीएफओ काय सांगतो की पुढच्या 6 महिन्यात काय होऊ शकतं आणि त्यासाठी आपण आज काय तयारी करायला पाहिजे. म्हणजे बघा, एक भूतकाळात बघतोय तर दुसरा भविष्यासाठी नकाशा तयार करतोय. हे असं समजू शकता की जिथे अकाउंटंटचं काम संपतं, साधारणपणे तिथून व्हर्च्युअल सीएफओचं काम सुरू होतं. अकाउंटंट हे बघतो की सगळे नियम आणि कायदे पाळले जातात की नाही, जे खूपच महत्त्वाचं आहे, त्यात काही शंका नाही. पण व्हर्च्युअल सीएफओ हा त्या बिझनेसचा आर्थिक को पायलट बनतो, जो त्या बिझनेसला वाढीसाठी आणि स्थिरतेसाठी योग्य स्ट्रॅटेजिक दिशा दाखवतो. एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया. व्हर्च्युअल सीएफओ आणणं म्हणजे आपल्या अकाउंटंटला काढून टाकणं अजिबात नाही. उलट, तो आपल्या फायनान्स टीममध्ये एक स्ट्रॅटेजिक बुद्धिमत्ता जोडतो. तो फक्त हिशोब ठेवण्यापलीकडे जाऊन त्या आकड्यांमधनं बिझनेससाठी योग्य निर्णय कसे घ्यायचे हे सांगायला मदत करतो. ठीक आहे, पण मग हा व्हर्च्युअल सीएफओ नक्की करतो काय? तो हे आर्थिक नियंत्रण कसं आणतो? तर यासाठी एक सिद्ध प्रणाली आहे. एक 5 पिलर फ्रेमवर्क, म्हणजेच 5 स्तंभीय आराखडा, जो बिझनेसला आर्थिक शिस्त लावतो. चला, हे 5 स्तंभ नेमके कोणते आहेत ते बघूया. या पूर्ण फ्रेमवर्कचा जो मूळ विचार आहे ना, तो खूप सोपा आहे. आग लागल्यावर विझवत बसण्यापेक्षा
आग लागणारच नाही याची काळजी घेणं कधीही चांगलं, बरोबर? म्हणजेच फक्त प्रॉब्लेम आल्यावर रिॲक्ट करण्याऐवजी ते येण्याआधीच तयारी करून प्रोॲक्टिव्ह राहणं. हे 5 स्तंभ मिळून आहे ना एक अभेद्य आर्थिक कवच तयार करतात. पहिला आहे कॅश फ्लो कंट्रोल सिस्टम, म्हणजे बँकेत नेहमी पैसे राहतील याची काळजी घेणं. दुसरा प्रॉफिटॅबिलिटी इंजिनिअरिंग, म्हणजेच प्रत्येक डीलमध्ये जास्त फायदा कसा होईल हे बघणं. तिसरा आहे कंप्लायन्स रिस्क शील्ड, जो कायदेशीर त्रासांपासून वाचवतो. चौथा CFO डॅशबोर्ड, जो एका नजरेत बिझनेसची आर्थिक तब्येत दाखवतो. आणि पाचवा फंडिंग अँड ग्रोथ ॲडवायझरी, जो भविष्यातल्या संधी दाखवतो. हे सगळं मिळून बिझनेसला स्थिरता आणि योग्य दिशा मिळते. आणि याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो? अहो, आकडेच सगळे सांगतात. कस्टमरकडून पैसे वसूल व्हायला लागणारा वेळ थेट 20% कमी होतो, अनावश्यक खर्च 15% कमी होतो आणि कायदेशीर पालनाचं काम ते तर 100% ऑटोमॅटिक होतं. म्हणजे त्यातली डोकेदुखीच संपली. हे फक्त आकडे नाहीत, हे या फ्रेमवर्कच्या ताकदीचे पुरावे आहेत. या सगळ्याचं सार एकाच वाक्यात सांगता येतं, स्ट्रक्चर क्रिएट्स स्केल. म्हणजे काय? तर एक मजबूत सिस्टम आणि प्रोसेसच बिझनेसला टिकणारी वाढ देऊ शकते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पाया पक्का नसेल तर कितीही मोठी इमारत बांधायचा प्रयत्न केला तरी ती कोसळणारच ना. आता वळूया शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हे सगळं माहिती असूनही जर काहीच केलं नाही तर काय? या आर्थिक नियंत्रणाकडे दुर्लक्ष करण्याची खरी किंमत काय मोजावी लागते? आर्थिक नियंत्रण नसेल तर काय काय होतं? एकतर सेल्स चांगला असूनही सतत पैशांचा ताण असतो. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी बिझनेस वाढवला जातो. जेव्हा खरोखर पैशांची गरज असते तेव्हा बँका कर्ज द्यायला नाही म्हणतात. छोट्या छोट्या कायदेशीर चुका पुढे जाऊन मोठ्या समस्या बनतात. आणि या सगळ्याचा शेवट कशात होतो? तर उद्योजकावर येणाऱ्या प्रचंड मानसिक तणावात, म्हणजे बर्नआउटमध्ये. आणि म्हणूनच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं, नियंत्रणाशिवाय होणारी वाढ म्हणजे हळुवारपणे केलेली आर्थिक आत्महत्या. ही वाढ म्हणजे प्रगती नाही, हा एक अदृश्य धोका आहे. हा विचार आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की बिझनेसला फक्त मोठं बनवणं महत्त्वाचं नाही, त्याला आतून मजबूत बनवणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे.